नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघताय हजारेज न्यूटन क्लासेस. हजारे न्यूटन क्लासेसच्या अंडर आपण 10th 11th 12thचे जे काही लेक्चर्स असतात ऑनलाईन असतील किंवा क्लासरूम कोचिंग असतील ते आपण प्रोव्हाइड करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतोय बघा मॅट्रायसिसचा जो पार्ट आहे तो आपला जो ऑनलाईन सेशन्स आहेत हजारेज न्यूटन क्लासेसचे त्याच्या अंडर 12th सायन्सचा जो आपला मॅथ फर्स्ट सब्जेक्ट आहे 12th सायन्सचा, तर या 12th सायन्सच्या मॅथ फर्स्ट सब्जेक्टमधील मॅट्रायसिस जो चॅप्टर आहे या मॅट्रायसिसचा ऑलरेडी एक पार्ट आपण या व्हिडिओच्या आधी बनवलेला आहे बघा. तर जो आत्ता आपण बघतोय हा आहे त्या व्हिडिओचा पार्ट सेकंड बघा. या व्हिडिओमध्ये जे पार्ट 1 झालं इथं पार्ट सेकंड पाहिजे आपला. तर मग आता हा जो पार्ट सेकंड आहे या पार्ट सेकंडमध्ये बघा, पार्ट फर्स्टमध्ये आपण काय बघितलं, तर पार्ट फर्स्टमध्ये आपण मागचा जो बेसिक पार्ट आहे मॅट्रिक्सचा तो आपण रिवाईज केला. तर आपण आत्ता बघतोय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, हा पार्ट 12thला आहे आत्ता. तर मग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय असतं किंवा किती टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते बघू आपण. बघा, द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ मॅट्रिक्स आर 6 ऑपरेशन्स. हे एक 6 ऑपरेशन्स आहेत. 3 ऑफ ड्यू टू रोज अँड 3 ऑफ ड्यू टू कॉलम्स. 3 जे आहेत ते रोजसाठी आहेत आणि 3 कॉलमसाठी आहेत. यातले कोणतेही 3 म्हणजे रोजचे कळले तर कॉलमचे समजायला एकदम सोपं जातं. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. मग आता बघा त्यातला पहिला, हे तिन्ही पण आपण बघणार आजच. बघा त्यातला पहिला, इंटरचेंज ऑफ एनी 2 रोज ऑर एनी 2 कॉलम्स. कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सचे चेंज करू शकता. याला जर सिम्बॉलिकली लिहिलं, रोसाठी आपण असं लिहितो आर आय इंटरचेंजेस विथ आर जे. याला वाचताना असं वाचायचं आर आय इंटरचेंजेस विथ आर जे आणि सी आय इंटरचेंजेस विथ सी जे. आर जो आहे तो रो नंबर डिनोट करतो आणि सी जो आहे तो कॉलम डिनोट करतो. मग आता बघा, एक आपण रोचं एक्झाम्पल बघू. ए मॅट्रिक्स घेतला 1 2 4 3, हा एक आपण ए मॅट्रिक्स घेतला आणि याच्यावरती आपण एक ट्रान्सफॉर्मेशन यूज करू आर वन इंटरचेंजेस विथ आर टू. बघा हे वाचायचं कसं, तर हे आर वन इंटरचेंजेस विथ आर टू असं रीड करतो आपण. मग आर वन इंटरचेंजेस विथ आर टू, आर वन कोणता 1 2 पहिला रो आणि आर टू कोणता 4 3 हा दुसरा रो. यांना इंटरचेंज करायचं, यांची जागा चेंज करायची आणि याला लिहिताना असं लिहायचं ए इक्विव्हॅलंट टू 4 3 1 2. बघा हे आन्सर आलं, आर वन आर टू चेंज झाले आणि हे जे मध्ये साईन दिसतंय त्याला रीड करताना कसं करायचं, इक्विव्हॅलंट टू. बघा ए इक्विव्हॅलंट टू असं वाचणार आपण. मग आता बघा इथे चेंज कसा झाला आहे, जो 1 2 हा रो होता तो काय झाला, तो सेकंड रो झाला. फर्स्ट रो तो सेकंड केला आपण. आर वन आर टू जे दिसतंय म्हणजे आर वन आणि आर टूची जागा बदलली आणि जो 4 3 हा सेकंड रो होता तो काय आला, फर्स्ट रो आला. म्हणजे हे काय केलं आपण, त्यांच्यामध्ये एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन केलं. आता कॉलमचं बघा, परत एकदा एक आपण एक्झाम्पल घेतलं बी 5 6 1 4 2 3, याच्यात 3 कॉलम आहेत. मग आपण इथं असं ऑपरेशन यूज करू C2 इंटरचेंजेस विथ C3. C2 आणि C3 मध्ये काय करायचं, इंटरचेंज करायचं. मग येणारा आन्सर काय येईल, बी इक्विव्हॅलंट टू. पहिला कॉलम आहे तसंच आहे बघा 5 4 चा, पण जो तिसरा कॉलम 1 3 तो C2 च्या जागेवर आला आणि C2 चा कॉलम C3 च्या जागी गेला 6 2. बघा हा 6 2 जो होता तो आपला सेकंड कॉलम होता, तो कुठे गेलाय, थर्डच्या जागी गेलाय. आणि जो थर्ड होता 1 3 तो कुठे आलाय, तो सेकंड कॉलमच्या जागी आलाय. हे झालं फर्स्ट एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. रोसाठी एक कॉलमसाठी एक, म्हणजे 2 संपले, अजून 4 बघायचे आपल्याला. मग आता बघा नेक्स्ट आहे सेकंड, मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम बाय नॉन झिरो स्केलर. आपल्याला काय करता येतं, एखाद्या रो मधल्या किंवा कॉलम मधल्या सगळ्या एलिमेंट्सला एखाद्या नॉन झिरो स्केलरने मल्टिप्लाय करता येतं. लिहिताना त्याला असं आपण लिहितो आर आय चेंजेस टू के इंटू आर आय. बघा आर आय चेंजेस टू के इंटू आर आय. मग आता हे जे लिहिलंय आपण आर आय चेंजेस टू के इंटू आर आय, असंच कॉलमसाठी पण लिहिता येईल आपल्याला सी आय चेंजेस टू के इंटू सी आय. हा झाला आपला सेकंड. पुढचे 2 बघतोय आपण. आता एक एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये. यात लक्षात ठेवायचं फक्त हा जो के असतो तो नॉन झिरो असतो, म्हणजे के शुड नॉट बी इक्वल टू झिरो. के झिरो नको आहे फक्त, बाकी तुम्ही कोणताही घ्या मग कॉन्स्टंट व्हॅल्यू. मग आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. ए मॅट्रिक्स, इथं आपण बी मॅट्रिक्स घेतला रोसाठी 2 3 1 4 5 -2, हे एक्झाम्पल. आणि मग आता यात काय करायचं आहे आपल्याला, हा जो दिसतोय बी मॅट्रिक्स, या बी मॅट्रिक्सला आपण एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करू. मग कॉलम किंवा रो, आता पहिल्या याच्यात रो बघतोय ना आपण आर आय. मग इथे ऑपरेशन घेतलं आपण आर थ्री चेंजेस टू 2 इंटू आर थ्री. बघा आर थ्री जो रो आहे त्या आर थ्री रोला 2 ने मल्टिप्लाय करायचंय बस. मग काय घेणार आता, आर थ्रीला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार म्हटल्यावर आन्सर असेल बघा आर थ्री काय आपला 5 -2 ना,
मग खाली आन्सर आलं बी इक्विव्हॅलंट टू, पहिले 2 रो आहे तसेच ठेवायचे 2 3 1 4, कारण ऑपरेशन फक्त R3 वर घेतलंय ना आपण. मग R3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 × 5 10 आणि 2 × -2 किती आला तो -4. बघा चेंज कशात झाला, 5 - 2 मध्ये काय चेंज झाला 10 - 4, कारण R3 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं असं आपण ऑपरेशन घेतलं होतं. नेक्स्ट कॉलमसाठी बघू आपण आता. एक मॅट्रिक्स घेतला ए नावाचा 1 2 3 2 0 2, त्याच्यात ऑपरेशन घेतलं आपण C2 चेंजेस टू -4 C2, म्हणजे C2 कॉलमला आपण काय करणार -4 ने मल्टिप्लाय करणार. C2 कॉलम कोणता 2 0चा, त्याला -4 ने मल्टिप्लाय करू. मग येणार आन्सर ए इक्विव्हॅलंट टू 1 - 8 3 2 0 2. बघा हा कॉलम 2 0 त्याला -4 ने मल्टिप्लाय करा, -4 × 2 -8 आणि -4 × 0 तो राहिला 0. ठीक आहे, हे झालं आपलं सेकंड इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे आतापर्यंत 4 झाले, 2 रोचे 2 कॉलमचे झाले. व्यवस्थित समजून घ्या. परत रिवाइज करायचे तुम्ही, बघा पूर्ण व्हिडिओ हे तिन्ही झाल्यानंतर आणि पुढचे 1 2 3 एक्झाम्पल झाल्यानंतर परत एकदा तुम्ही काय करा हे सगळं बघा. आता नेक्स्ट थर्ड आहे बघा. याच्यामध्ये हा थर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच वेळा यूज होतो याचा. ॲडिंग द स्केलर मल्टिपल्स ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो ऑर कॉलम. आता हे पूर्ण झाल्यानंतर लक्षात येईल की हे कसं करतात. बघा रो साठी याला असं लिहितात आर जे चेंजेस टू आर जे प्लस के आर आय. म्हणजे काय करायचं, एखाद्या रो मध्ये चेंज करायचं आहे ना, तर त्याला ऍड करायचं कुणासोबत, दुसऱ्या एखाद्या रो सोबत, पण त्या दुसऱ्या रोला कशाने तरी नॉन झिरो स्केलरने मल्टिप्लाय केलेलं पाहिजे. बघा आणि कॉलमला पण असंच लिहिणार आपण सी जे चेंजेस टू सी जे प्लस के सी आय. आता यांचे एक्झाम्पल्स घेतल्यावरती हा पार्ट अजून क्लिअर होईल. बी एक्झाम्पल घेतला आपण, समजा बी मॅट्रिक्स घेतला 2 3 1 4 5 - 2. यावरती आपण एक ऑपरेशन करू, कोणतं R1 चेंजेस टू R1 प्लस 2R2. बघा चेंज कुणामध्ये करायचं आहे, फक्त R1 मध्ये चेंज होणार. यूज R2 चा करतोय आपण, पण चेंज फक्त R1 मध्ये होणार, कारण लिहिलंय R1 चेंजेस टू, ज्याच्यामध्ये चेंज होतो तो आधी लिहिलाय आपण R1 चेंजेस टू R1 प्लस 2R2. मग आता इथं ना रफ वर्क करायचं बघा. ह्या टाईपचं जर ऑपरेशन असेल तर काय करत चला, माझं एक सजेशन राहील सगळ्यांना की एक रफ वर्क करत चला. रफ वर्क कसं करायचं बघा. आता हा R1 चेंजेस टू R1 प्लस 2R2 असा साईडला लिहून घ्यायचा, R1 चेंजेस टू R1 प्लस 2R2. त्यानंतर बी मॅट्रिक्स बघा, बी मॅट्रिक्ससाठी करतोय आपण, त्यातला R1 कोणता 2 3, ते एलिमेंट त्या R1च्या बरोबर खाली लिहून घ्यायचे. बघा R1च्या खाली आपण 2 आणि 3 हे एलिमेंट लिहून घेतले. त्यानंतर पुढचा प्लस आहे तसाच लिहिला, पुढे ब्रॅकेट घेतला, आपल्याला मल्टिप्लाय करायचे ना 2R2. मग 2 ने R2, आता R2 चे एलिमेंट कोणते 1 आणि 4, ते 1 बघा 2 तो जो 2 आहे 2R2चा तो 2 लिहिला, मल्टिप्लायचं साईन घेतलं आणि आता R2 कोणता 1 4 तो पुट केला. नीट बघा, फक्त काय केलंय R1 R2च्या व्हॅल्यू इकडून आपण मॅट्रिक्स मध्ये घेऊन त्या जो आपण ऑपरेशन लिहिलंय त्याच्या खाली पुट केल्या. याला सॉल्व्ह करायचं. मग आता सॉल्व्ह केल्यावर काय येईल बघा, 2 × 1 2, 2 + 2 तो आला 4 आणि पुढचा 2 × 4 8, 8 + 3 तो आला 11. मग नवीन जो रो येणार तुमचा R1 तो काय येणार 4 11. बघा चेंज R1 मध्ये काय झालाय 4 11 हा चेंज झालाय आणि मग ते असेल बी इक्विव्हॅलंट टू, चेंज झालाय आपला R1 मध्ये बघा 4 11, आणि बाकीचे जे 2 रो आहेत ते जसेच्या तसेच राहतील 1 4 5 - 2. क्लिअर. आता एक एक्झाम्पल कॉलमसाठी पण बघू आपण. एक्झाम्पल घेतलं ए इक्वल टू 1 2 3 2 0 2. मग आता याच्यात ऑपरेशन यूज करू आपण C3 चेंजेस टू C3 प्लस -2 × C1. चेंज कोणामध्ये पाहिजे C3 मध्ये. मग आता हे ऑपरेशन साईडला लिहून घेऊ आणि C3 जो आहे ते बघा 3 2 हे त्याचे एलिमेंट आहेत, ते C3च्या खाली लिहून घेऊ 3 2. पुढचं प्लस आहे तसंच ब्रॅकेट घेऊ, तो -2 तो जो मल्टिप्लाय करायचा आहे मल्टिप्लायचे साईन, आणि C1 कुठे आता 1 2 हा C1 आहे तो पुट केला. याला सॉल्व्ह करायचंय. याला सॉल्व्ह केल्यावर बघा, आता पहिलं सॉल्व्ह केल्यावर येईल 1 आणि दुसरं सॉल्व्ह केल्यावर काय येईल ते -2. हा आला तुमचा नवीन C3. बघा चेंज ज्याच्यात होतोय, काय केलं आपण व्हॅल्यू पुट केल्यात आणि नवीन येणारा C3 आता त्यात बस तेवढा ऍड करायचा आहे. मग ते आलं तुमचं आन्सर ए इज इक्विव्हॅलंट टू. बघा C3 चेंज झाला, बाकीचे 2 कॉलम आहेत तसेच ठेवले. हे झाले आपले 6 एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. व्यवस्थित समजून घ्या. परत एकदा व्हिडिओ तुम्ही हा बघू शकता. आता नेक्स्ट याच्या रिलेटेड काही एक्झाम्पल्स घेऊ एक्सरसाइज मधले. एक 3 एक्झाम्पल आत्ता घेऊ आपण आणि पुढचे असतील ते पुढच्या पार्टमध्ये येतील. मग बघा एक्सरसाइज 2.1 मध्ये क्वेश्चन असा आहे, अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन इच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. त्यातलं पहिलं एक्झाम्पल, हे सगळं बुकमध्ये आहेत हा एक्झाम्पल्स, फक्त सॉल्व्ह करून देतोय मी.
ए इज इक्वल टू 10-13 आणि ऑपरेशन यूज करायचं आहे R1 इंटरचेंजेस विथ R2. बघा एकदम सोपं एक्झाम्पल. ए लिहिला, खाली ऑपरेशन लिहिलं R1 चेंजेस विथ R2 आणि बस रो 1 आणि रो 2 यांना इंटरचेंज करायचं. म्हणजे खालचा -13 वरती घ्यायचा आणि वरचा 10 तो खाली लिहायचा. रो झालं. हे आलं आन्सर. याचं लगेच सेकंड एक्झाम्पल पण बघा. आता हे एक्झाम्पल स्वतः सॉल्व्ह करा. हे एक्झाम्पल्स आपण ज्यावेळी तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय सेपरेट नोटबुक आणि पेन ठेवून स्वतः सॉल्व्ह करा. आता हा बी मॅट्रिक्स पुढचं सेकंड एक्झाम्पल दिलंय. यात ऑपरेशन यूज करायचं आहे R1 चेंजेस टू R1 - R2. मग आता बघा याच्यात आपल्याला काय करायचं आहे, ह्या असं जर असलं ऑपरेशन तर मग रफ वर्क करायचं आहे. बघा बी मॅट्रिक्स लिहिला, आपण जो दिलेला आहे तो, त्यानंतर ऑपरेशन जे यूज करायचे ते लिहिलं आणि आता आपण इथं करणार रफ वर्क. कसं करणार बघा. जे पुढचं दिसतंय ना जो ॲरो असतो त्या ॲरोच्या पुढे आधी व्हॅल्यू पुट करायच्या. R1 काय आहे 1 - 13 व्हॅल्यू पुट केल्या 1 - 13. मधला मायनस पुट करू. ओके, मधला मायनस पुट केला. आता R2 काय दिसतोय 254, तो 254 पुट केला आणि याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. 1 - 2 तो येईल -1, -1 - 5 तो झाला -6, 3 - 4 तो झाला -1. हा आला नवीन R1. बस मग तुमचा बी इक्विव्हॅलंट टू जे आन्सर येणार त्याच्यात R1 बदललेला असणार, R2 जो आहे 254 तो तसाच राहणार. बघा हे आलं आपलं पुढचं आन्सर. हे पहिले 2 एक्झाम्पल सॉल्व्ह झाले. आता थर्ड एक्झाम्पलकडे जाऊ आपण. थर्ड एक्झाम्पल दिलंय बघा. ए जो मॅट्रिक्स दिलाय त्याच्यावरती ऑपरेशन यूज करायचं आहे C1 इंटरचेंजेस टू C2 आणि जो बी मॅट्रिक्स दिलाय त्याच्यावरती ऑपरेशन यूज करायचं R1 इंटरचेंजेस टू R2. आणि क्वेश्चन पुढे असा केला आहे व्हॉट डू यू ऑब्झर्व. याच्यानंतर आपल्याला आपलं ऑब्झर्वेशन मांडायचं आहे तिथं. बघा सॉल्व्ह करायला सोपं पार्ट आहे बघा. ए मॅट्रिक्स घेतला, ऑपरेशन यूज करायचं C1 इंटरचेंजेस टू C2. C1 कोणता 5 1, C2 कोणता 4 3. जागा चेंज केली, हे आलं ए इक्वॅलंट टू 4 5 3 1. बघा आपण काय केलंय, आपण चेंज केलेत कॉलमच्या पोझिशन चेंज केल्यात. कन्फ्यूज व्हायचं नाही, रो कॉलम डोक्यात ठेवायचं कंटिन्यू. आणि आता बी साठी पण ऑपरेशन यूज करू. बी R1 इंटरचेंजेस टू R2 आणि हे असं आन्सर आलं बी इक्वॅलंट टू 4 5 3 1. जर व्यवस्थित बघितले आलेले जे दोन्ही रिझल्ट आहेत किंवा आलेले जे दोन्ही आन्सर आहेत ते कसे दिसत आहेत रे, इक्वल. बस तेच ऑब्झर्वेशन झालं आपलं. ऑब्झर्वेशन लिहिता येईल द न्यू मॅट्रायसेस आर इक्वल. मग हे झालं आपलं ऑब्झर्वेशन. बघा काय बघितलं आपण या व्हिडिओमध्ये. आपण इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे जे आपले रूल आहेत ते बघितले आणि एक्सरसाइजमधले आपण 3 एक्झाम्पल यामध्ये सॉल्व्ह करून घेतलेत. एक्झाम्पल स्वतः सॉल्व्ह करण्यावरती भर देत चला. सॉल्व्ह एक्झाम्पल बुकमधले तुम्ही करायचेत. सर्व स्टुडंट्सला तो होमवर्क म्हणून कन्सिडर करायचा आहे आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करून मुलांपर्यंत पोहोचवा. बघा पहिला पार्ट मॅट्रायसेसचा आणि हा सेकंड पार्ट, हे 2 व्हिडिओ सर्वांसाठी आपण फ्री अवेलेबल करून दिले आहेत. पण याच्या पुढचे व्हिडिओ जर आता तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला या नंबरवरती किंवा या कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. आता मेल ID आहे समोर, मोबाईल किंवा व्हॉट्सअप नंबर आहे 9960328737. यावरती तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. याला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम स्टुडंट्सपर्यंत शेअर करा. पुढचे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला खूप नॉमिनल, खूप कमी फी जमा करायची आहे. तेवढी फी तुम्ही सबमिट करून, फी किती आहे हे माहिती होण्यासाठी तुम्हाला कॉल करावाच लागेल. तर आता ती फी एकदम कमी फी भरून तुम्हाला हे पुढचे जे ऑनलाईन क्लासेस आहेत हे जॉईन करता येतील. ह्याच क्वालिटीचे किंवा याहीपेक्षा चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज पुढे अवेलेबल होतील. धन्यवाद.